की प्रत्येकाला उत्सुकता वाटली पाहिजे. तर आज हा दिनदर्शिकाचं प्रकाशन सोहळा आदरणीय दादांच्या हस्ते झालं. तिचं मनस्वी मला आनंद आहे, कारण की दादा फक्त 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला कधीतरी फोन करतात आणि भेटता कधी आम्हाला. तर दादा प्रत्यक्ष तुमच्या हस्ते हे झालं, त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि सगळ्यांना मी एकदा पुन्हा आपल्या दिनदर्शिकेच्या बाबतीत आणि भविष्यात सगळे काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय दिनदर्शिका उद्घाटन प्रसंगी आज उपस्थित असलेले सर्व सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, आज माझी सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या आष्टी पाटोदा शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे. माझ्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे, मी निश्चितच त्याचं एक छोटंसं पोटवृक्ष असताना त्याचा आता रोप लावले ना. मी तिन्ही तालुक्यामध्ये आमच्याकडे नवीनच आहे आता हे महाराष्ट्र सह्याद्री मराठी पत्रकार संघ. बाकीचे बरेच संघ आहेत, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आहे, पण मी इन्व्हॉल्व नाही कशात. हे जे आपलं काम आहे, निश्चितच आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने आणि जोमाने मोठं करील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आज माझी जी नियुक्ती केली त्याबद्दल सर्व टीमचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. हेल्प कशी घ्या ते आपण बघूया. मला सांगायचं आहे की राहून गेलं मगाशी स्वराज्य निर्मितीच्या वेळेस 18 पत्रकारांची मावळ्यांना सोबत गेलो. अंगरक्षक सुद्धा बहुसंख्य आपले मुस्लिम मावळे होते, लक्षात घ्या. त्या सगळी खेळ विचारात घेऊन सह्याद्री नाव दिले आपण, लक्षात घ्या. आणि दोघांनी बसूनच दिले, लक्षात घ्या. सुरुवातीला काय करायचं जेणेकरून समाजाला वाटलं पाहिजे की सह्याद्री म्हणजे आपला आहे, नाही का. आणि सह्याद्रीचं रक्षण आपण सर्व मावळ्यांनी करायचं आहे. तर त्याची पुरीची माहिती आपण सगळी मावळे आहे आणि त्या पद्धतीने आपण करणार आहोत. जावेद सर, नाना यांच्या खांद्याला खांदा लावून यांच्या सोबत बाहेर लवकरच आपले पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, लातूरलाही माझे मित्र आमचे स्पोर्ट्स फील्डमध्ये अजमेर शेख सर म्हणून ते पत्रकारितेमध्ये आहेत सध्या. त्यांचा वैयक्तिक साप्ताहिक आहे, त्यांनाही सोबत प्रवाहामध्ये घेऊन माझी इच्छा आहे की आपण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर प्रॉपर तालुक्यामध्ये देखील शहरात आपण तिथंही थोडंसं त्याचं रोपटं लावायचं, म्हणजे आपल्याला हे करण्याचं आपल्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आणि या एवढा सुंदर कार्यक्रम सर्वांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आणि आजचा दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो.